एका हिंदू महिलेला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज आरळा तालुका शिराळा या ठिकाणी कडकडीत असा जो बंद आहे तो पाळण्यात येत आहे. खरं तर शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातली आरळा ही जी बाजारपेठ आहे ती मुख्य बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये दर शनिवारी जो आठवडी बाजार असतो तो भरत असतो. मात्र या गावात जी घटना घडली, ज्या महिलेला मारहाण झाली, त्याच्या निषेधार्थ या परिसरातल्या सकल हिंदू समाजाच्या वतीने काल सायंकाळी जी बंदची हाक देण्यात आली होती त्याला या परिसरातल्या या बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. ही संपूर्ण जी बाजारपेठ आपल्याला त्या ठिकाणी कडकडीत जो बंद आहे तो पाळला जात असल्याचे चित्र आहे ते आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपल्यासोबत या परिसरातले सकल हिंदू समाजाचे काही ग्रामस्थ, काही नागरिक आहेत. आपण आता त्यांच्याशीच बोलूयात की नेमका काय प्रकार आहे. या बंदच्या पाठीमागे काय पार्श्वभूमी? काय झालं, आमच्या गावात शाळेपाशी जे जनावरचा धंदा करतात बाष्टे पण कुटुंब आहे, तर त्यांच्या शेडजवळ गाडी लागली असताना त्यांनी फक्त सांगितलं की बाबा ही गाडी तू बाजूला खेचा. त्याच्यावरनं त्याने अनाथ त्यांना शब्द वापरला आणि त्यांच्या मुलाला मारहाण सुरुवात केली. त्यांच्या आई आणि वडील सोडवायला गेले तर त्याच्या आईला पण थोडस मारहाण त्याने बऱ्यापैकी केली. तर त्याच्या निषेधार्थ आम्ही ते बरोबर नाही गावात एका महिलेला मारणं किंवा एखाद्या पालतू याच्यासाठी हे करणं, तर त्यासाठी आम्ही गावातला बंद पुकारला. हा जो बंद पाळण्यात आलाय आणि ह्याला व्यापाऱ्यांच्याकडनं सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि याकडे कसं बघताय? आर्या गावातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं या घटनेचा जाहीर निषेध म्हणून स्वतः स्वयंस्फूर्तीनं आपला व्यवसाय आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मुख्य आज बाजारपेठ आमची आर्या गाव सर्व विभागाची आहे आणि आज बाजार असून पण त्यांनी बंदचा निर्णय घेतला. या निर्णयाला सकल हिंदू समाजाकडून एक धन्यवाद देतो आणि ह्या घटनेचा आम्ही सकल हिंदू समाज म्हणून जाहीर निषेध करतो. खरं तर आज आरळा ही जी बाजारपेठ आहे ही ह्या पंचक्रोशीतल्या जवळपास 20 ते 25 गावांसाठीची एकमेव बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये खरं तर दर शनिवारी आठवडी जो बाजार असतो तो भरत असतो आणि आज त्याच दिवशी नेमका हा बंद पाळण्यात आलेला आहे. याकडे कसं बघताय? ही बाजारपेठ असून सगळा जो इथला विभाग आहे तो पूर्ण हिंदू बहुल विभाग आहे आणि इथं जर या घटना होत असतील तर त्याला वेगळं वर्ण उद्या लागू नये यासाठी सगळ्यांनी उत्स्फूर्त साथ दिलाय. सगळ्यांच्या मतानं हा बाजार बंद करण्यात आजचा दिवस आलाय. सगळ्यांनी बंद पाळलेला आहे आणि अतिशय उत्स्फूर्त साथ आहे. फक्त मी एवढंच आवाहन करतो की उद्या एखाद्या कुठल्याही हिंदू बांधवाला, भगिनीला, कुणालाही जर त्रास झाला तर त्यांनी बिलकुल घाबरून जाऊ नये. सकल हिंदू समाज त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी त्रास देत असेल तर तो कोणी सहन करणार नाही. आरळा येथे जो कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे त्या बंदला कुठेही गालबोट लागू नये यासाठी खरं तर सांगली पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी फार मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि या विभागाचे जे पोलीस उप अधीक्षक आहेत मंगेश चव्हाण ते सध्या आपल्या सोबत आहेत. तर काय सांगशील? परवा दिवशी रात्री आरळा गावामध्ये 2 शेजाऱ्यांचे किरकोळ वाद झाला होता. त्यातून 2 समुदाय एकत्र समोरासमोर आले. त्या पद्धतीनं गुन्हे दाखल झाले, आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई झाली. तरी सुद्धा काही लोकांनी आरळा बंदचे आवाहन केले होते. मग सदर बंदच्या ह्याच्या संदर्भात काल आम्ही बैठक झाली आहे. आमच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं आज जरी आठवडी बाजार असला तरी स्वयंस्फूर्तीनं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मग त्यांच्या निर्णयाचा आम्ही विचार करून त्यांच्या कोणत्याही गोष्टीला किंवा आरळा गावाच्या शांततेला बाधा पोहोचू नये याकरिता सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बंदोबस्त आरळा गावामध्ये त्याच पद्धतीने आरळ्याकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर लावण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणतेही असामाजिक घटक आरळ्यामध्ये प्रवेश करणार नाहीत आणि त्याच पद्धतीने आरळ्या लोकांच्या गावाच्या सुरक्षतेसाठी कोणतेही धोका निर्माण होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे. कुठल्याही व्यक्तीकडून जर अन्याय होत असेल तर तो आम्ही खपवून घेतला जाणार नाही, तो सहन केला जाणार नाही अशा पद्धतीच्या ज्या भावना आहेत या सकल हिंदू समाजाच्या ग्रामस्थांकडून तशा पद्धतीच्या त्या व्यक्त करण्यात येत आहेत. कॅमेरामन उत्तम रावसह मी सतीश नांगरे, ग्रामवार्ता लाईव्ह.
पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की जय श्री राम। धर्म की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे।